कॉन्फिडन्स कामच देतं. प्लॅटफॉर्म तुम्हाला एक एक्सपिरियन्स आणि एक ऑपॉर्च्युनिटीज देतं. कास्टिंग काउच वगैरे जे म्हणतात ना, दॅट्स ऑप्शनल. आफ्टर 3 o'clock एनी पार्टी इज ऑफ नो PR. नमस्कार, मी आहे तुमची आजी सोनाली आणि आज स्टार्स किट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ती स्टार जी पुण्याची अत्यंत एक सिंपल मुलगी, तर सुपर मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि आता एक स्पिरिच्युअल ट्रॅव्हलर म्हणून आपल्या समोर आहे. पुण्याची मुलगी मुग्धा गोडसे. खूप खूप स्वागत आहे स्टार्स किट्ट्यावर. थँक्यू सोनाली. खूप खूप छान वाटते मला इकडे. म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी ना ते स्वप्न आहे की अरे आपण यांना ऑनस्क्रीन पाहिलेलं आहे, सिनेमामध्ये पाहिलंय. तू आल्या आल्या आमच्या ज्या मावशी आहेत त्यांनी म्हटलं की अरे त्यांचा सिनेमा मी पाहिलाय, त्या आल्या आहेत. म्हटलं हो, त्याच आलेल्या आहेत. तर ह्या कॉम्प्लिमेंट्स तुला खूप मिळत असतील. अनेक जणी ज्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या असतील त्या तुझ्याकडे बघून मॉडेलिंग ह्या क्षेत्राकडे वळण्याचाही त्यांनी निर्णय घेतला असेल. आणि हा सगळा जो आपण प्रवास तुझा पाहिला, तर या प्रवासाची सुरुवात जर आपण म्हणायची तर शाळेमध्ये असताना वगैरे तू अशी सतत कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमी पुढे असायची का? ऍक्च्युली बिलकुल नाही. सर्वप्रथम तुझ्या सगळ्या लिस्नरला हॅलो, खूप मोठं हॅलो, नमस्कार. कारण का मला खूप छान वाटतंय आणि हे तुमचं ऑफिस आमच्या घराजवळ असल्यामुळे ना खूप असं मस्त वाटतं. तर शाळेत ना आय वॉज व्हेरी क्वाइट किड. आय हॅड व्हेरी लेस फ्रेंड्स. रादर माय सिस्टर, तिचे माझ्या बहिणीचे खूप मैत्रिणी असायच्या. तर आय यूज टू टेल की मी तिची बहिणी आहे. सो दॅट वॉज यूज टू माय आयडेंटिटी. सो वॉज अ क्वाइट किड. आय डिडंट डू मच ड्रामा वगैरे काही नव्हतं. आय थिंक दिस स्टार्टेड मी जेव्हा 10वी 12वी नंतर बाहेर गेले ना, लाईक कॉलेजमध्ये पडले, तेव्हा मला काहीतरी करायचंय. अशा जातनीची एक भावना निघाली. मग काय करूयात, मग ते मिस पुणे किंवा ते आपल्या मेक्वीन्स वगैरे थोडंसं असं. पहिल्यांदा मला एअर होस्टेस बनायची इच्छा होती. सो लेट्स ट्राय दॅट. सर कुठला कोर्स आहे का, असं म्हणजे काहीतरी व्हॉट वी कॅन डू. बिकॉज वी न्यू वी वर लिटल डिसेंट लुकिंग. हाईट असल्यामुळे वी वर इन टू, बिकॉज आय यूज टू स्विम अ लॉट. SP कॉलेजच्या ह्याच्यात ना आम्ही स्कूल शाळा संपल्यानंतर स्विमिंगला जायचो. सो वी हॅड अ गुड हाईट अँड हेल्थ वगैरे चांगली होती. सो आय वॉन्टेड टू जॉईन अ जिम. तर ते सगळं असताना आय थॉट की अशात ना मला ते ग्लॅमर आणि मग ते मॉडेलिंग आणि मग ते फॅशन इंडस्ट्री असं हळूहळू तिकडं गेले. मला स्वतःला सुद्धा माहीत नव्हतं की व्हॉट इज दिस फॅशन इंडस्ट्री, व्हॉट इज दिस ग्लॅमर इंडस्ट्री. लाईक माय मॉम डॅड वर लाईक, हे काय कपडे घालून असं लोकांसमोर चालायचं, व्हॉट इज दिस प्रोफेशन अँड यू गेट पेड असं वगैरे. सो अशातनं सगळ्या म्हणजे त्या मिडल क्लास मेंटॅलिटीमधून बाहेर येऊन, बट डेफिनेटली ग्लॅड्रॅक सुपर मॉडेल आणि मिस इंडियानी खूप हेल्प केली टू गेट दॅट रीच आणि बाहेर जायला. बट तो जमाना आपला वेगळाच होता. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आय वॉज इन पुना, देन आय हॅड टू मूव्ह टू मुंबई सगळं. सो इट स्टार्टेड प्रॉबब्ली विथ द थॉट दॅट आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन माय ओन. आणि मग काय आपण कशात चांगलं त्याच्यात, मग असं करत ते मॉडेलिंगमध्ये मी आले. पण हे करत असताना एज्युकेशन पण कम्प्लीट केलं? येस, आय कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन बिकॉज आई म्हणली होती ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं पाहिजे. आय जस्ट विश नाव आय हॅव माय न्यू ब्रँड. तर त्याच्यासाठी असं वाटतं आय शुड हॅव जस्ट स्टडीड लिटल बिट मोर ऑर ॲटलीस्ट कॉन्सन्ट्रेटेड. की कारण का ते मेन ग्रॅज्युएशन किंवा ते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे जे आमचे सब्जेक्ट होते, दे वर व्हेरी गुड राईट नाव टू यूज लाईक एक स्टार्टअपसाठी. व्हेरी ट्रू देअर. सो आय जस्ट फेल्ट की थोडंसं मन लावून थोडा अभ्यास केला असताना तर आय कुड हॅव यूज दॅट नॉलेज. पण आताही करू शकते कारण की आता खूप जास्त संधी आहे आणि तुझा इतक्या वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे तो डेफिनेटली तुला त्याच्यामध्ये मदत करेल. ओके रे. आता मला हे जाणून घ्यावंसं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये जर एक टर्निंग पॉईंट असेल तर ते ग्लॅड्रॅक्स होतं? यू कॅन से दॅट. टर्निंग पॉईंट वॉज ग्लॅड्रॅक्स. म्हणजे त्याच्यामुळे मी मुंबईला गेले आणि आय डिसाइडेड टू मूव्ह देअर. तर ग्लॅड्रॅक्स सुपर मॉडेल कॉन्टेस्ट हा एक मेजर टर्निंग पॉईंट होता. देन आय वॉज डुईंग सम ॲड्स वगैरे. ते झाल्यावर एक मिस इंडिया 2004 तो एक अनादर स्टेपिंग स्टोन अँड टर्निंग पॉईंट. बिकॉज त्याच्यानंतर माझी रॅम्प वॉकची सुरुवात झाली मेजर. बिकॉज पीपल सॉ मी अँड देन यू मीट डिझायनर्स अँड कोरिओग्राफर्स अँड सगळं. तर तिथनं झालं. त्याच्या आधी मी ऍड्स वगैरे केल्या होत्या. म्हणजे शाहरुख खान बरोबरची ऍड त्याच्या आधी झाली होती एअरटेलची बरोबर. सो आय वॉज ऑलरेडी डुईंग सम वर्क बट दॅट एस्टॅब्लिशमेंट अँड दॅट प्रॉपर फुटहोल्ड मिस इंडिया नंतर मिळाला. बिकॉज दॅट एक्सपोजर ॲट दॅट टाइम वॉज completely different. Though I didn't win it. मी सगळ्यांना सांगते की I didn't win it. I was in top 10, not even top 5. But
आय स्टील हॅड अ जर्नी. लाईक माझ्याबरोबर ज्या मुली आहेत त्यातल्या 2-3च डुईंग सम वर्क. सो it's when I go and judge वगैरे, I always tell it's not about winning, it's about being on that platform. True. So and then what you make out of it. And I'm an example. I have not won a single contest. पण मला असं वाटतं की त्या प्लॅटफॉर्मनी तुला कॉन्फिडन्स दिला. हो, एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स हळूहळू येत गेला. कॉन्फिडन्स कामच देतं. प्लॅटफॉर्म तुम्हाला एक एक्सपिरियन्स आणि एक ऑपॉर्च्युनिटीज देतं आणि मग तुम्ही जे रोज काम करता, रोज लोकांना भेटता आणि देन कोरिओग्राफर्स अँड देन आय वेंट टू हाऊ द फॅशन वीक्स व्हायला लागायचे सगळं देन आय गेन कॉन्फिडन्स लाईक विथ द वर्क. यू लुक बॅक अँड यू लाईक आय एम लाईक 5 years in modeling now. So that gives you confidence and I'm doing well. So that gives you confidence and the graph is always going up. And then it was going and 2008 fashion झालं. So then that was like a major 360 turn. मला असं वाटतं की ह्याच तुझ्या कामाने तुला फॅशन दिला. Yes. So it's all stepping stone. Directly fashion झालं असतं तर it would have had that impact. So it was getting there and then final. पण मी तुला सांगते की फॅशन म्हणजे तू जो सिनेमा केला तो पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या ज्या आहेत त्याला रिलेट करते, नेहमीच रिलेव्हंट राहणार आहे. राईट. आत्ताच फॅशनची आम्ही 17 years anniversary केली 29th ऑक्टोबरला. सो स्टील टुडे मला DM मध्ये मेसेज येतो किंवा लोक भेटतात आणि सांगतात की युअर कॅरेक्टर वॉज सो गुड आणि वेन आय एम डिप्रेस्ड आय वॉच फॅशन, मला एक नवीन ऊर्जा मिळते. इट्स अ रिबूट और रिसेट काइंड ऑफ अ फिल्म. असं म्हणजे खूप मुलं खूप लाईक आणि काही आत्ताची जनरेशन हू मस्ट हॅव नॉट बॉर्न ऑल्सो दॅट टाइम किंवा नुकतेच बॉर्न झाले असते, दे ऑल्सो वॉच फॅशन ॲज अ स्टडी और अ कल्ट फिल्म. आणि सो दॅट मूवी हॅड अ ग्रेट इम्पॅक्ट लाईक I'm very happy that I'm part of it. Makers and co-stars आणि script and writers ते सगळे बनवतात एक मूवी आणि I was a part of it and a great character was written for me. So I'm very happy and I feel blessed. कसं झालं त्याचं कास्टिंग? ॲक्च्युली मधुर भांडारकर त्यांची टीम ना रेकी करायला बाहेर यायचे बॅक स्टेजला विचारायला की कसं चाललंय, काय चाललंय, व्हॉट इज द प्रोसिजर वगैरे आणि देन देवर फ्यू ऑफ अस थ्रू चिकलेट्स असतात ना. सो असं झालं मी सांगते आणि देन मराठी लँग्वेजमध्ये असं बोलून असं. सो ॲज वी स्टार्टेड टेलिंग अँड देन ही यूज्ड टू आस्क अस देन फ्यू एनर्जी खूप असली आपल्याला की आम्ही असं झालं तसं झालं मग हे झालं आणि ते झालं. सो असं करता त्यांना स्टोऱ्याज देता सिटिंग विथ द रायटर्स अँड एक्सप्लेनिंग हाऊ इट डिड. देन आय टोल्ड देम माय स्टोरी. सो समटाइम्स आय फील like Priyanka's character has come from Chandigarh and done it, and I'm like, are you been inspired by like my journey from Pune? But then it's every girl's journey who's come from a small town ची जी मुलगी येऊन आपल्या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये येतो. So it's a that story. So writers and the director, they have culminated all the emotions so beautifully. आणि मग once we were close to the casting, he just asked me, he called me one day and he asked me ki would you do a role? And I'm like, मी कधी ड्रामा नाही केला, मी कधी फिल्म नाही केली आणि I don't know and this is my bread and butter. मग ते शूटिंगसाठी ते सोडून मला त्यांना एक 7-8 महिने हे द्यावं लागेल वेळ वगैरे. तर आय वॉज लाईक दिस कुड बी टर्निंग पॉईंट. दिस कुड मीन्स माझा असा विचार होता की आय विल डबल अप माय शो रेट, बिकॉज वी हॅव शो रेट. असं एक बेसिक जे मेंटॅलिटी असते ना, तो दॅट्स व्हॉट आय थॉट. आणि 6 महिने मी जरा ब्रेक घेते आणि मग त्याच्यानंतर लेट्स सी हाऊ इट गोज अँड आय कम बॅक और आय हॅव अ लिटल बेटर फ्युचर काहीतरी. सो असं करून आय decided yes, and you know how Madhur, he likes to cast real characters. Yes. So me being a model really worked for that movie. So on set also they are like असं होतं का, म्हटलं नाही असं नाही होत, असं करा. So and they were of course experts there, but then there were a lot of inputs were there to backstage and that drama and सगळं हे. So it was very like surreal. The whole experience was very surreal. I went on the sets and it was fun, and then the Priyanka Chopra, Kangana, all that whole thing. I was like, this is good, and everybody was so good, so professional, and it felt like home. It like I didn't feel like I'm acting. So छान वाटलं. And then when the movie released, it was like I remember Priyanka telling me, we were coming back from Dubai because we had a premiere in Dubai, and we were coming back and we were getting these reviews. She's like, if you can look like this and if you can act like that, you have a great career. And I'm like, really? Like I had no clue. And then so
then though I never had to go back to fashion shows. Yes, fashion movies started the showstopper culture. So we went as a showstopper and all. So it was definitely a big stepping stone, and it changed. Then you get to know the real movie business. If your movie doesn't work, then the graph stops. Then there's a new learning. So that's like a different chapter altogether. पण मला असं वाटतं की हे प्रत्येक प्रोफेशन मध्ये होतं. Of course. त्याकडे पण आपण नक्कीच वळूयात. हो. पण बिफोर दॅट मधुर भांडारकर आणि मुग्धा गोडसे, दोन महाराष्ट्रीयन माणसं जेव्हा एकत्र आलेत तेव्हा कोणत्या गोष्टीवरती विशेष चर्चा व्हायची सिनेमाच्या व्यतिरिक्त? सिनेमाच्या व्यतिरिक्त म्हणजे बिकॉज मधुर ऑल्सो हॅज कम फ्रॉम इज बॉम्बे बेस्ड ओनली, पण कसेट Middle class फॅमिली अँड स्वतः काहीतरी करून डोर टू डोर कसेट जाऊन द्यायच्या, त्या व्हिडिओ कसेट लायब्ररी होती त्यांची वगैरे. सो त्यांचं पण एक स्ट्रगल वेगळा होता. सो दॅट स्ट्रगल वॉज व्हेरी कनेक्टिव्ह की असं म्हणजे ही कुड अंडरस्टँड. आणि ॲट द बेसिक म्हणजे वरण भात खाण्याची लोक, बट घरातनं डब्यातनं काय आलंय वगैरे असं करून दॅट वॉज लाईक अ कनेक्शन. आणि मराठी बोलणं, तर दॅट महाराष्ट्र कनेक्शन ऑफ मराठी दॅट वी फेल्ट. म्हणजे कुठेतरी असं बघ ना की ही पूर्ण जी आहे ती आपण म्हणूयात की झगमगती दुनिया हो. आहे, राईट? तिकडे सगळ्या ठिकाणावरनं लोक आलेली आहेत आणि अशा ठिकाणी जेव्हा आपल्या भाषेतलं आपलं माणूस हो, हो, असतं हो. तेव्हा एक वेगळा कम्फर्ट झोन हो, असतो, हो, राईट? त्यामुळे बाकीच्यांना कुठेतरी असं झालं असेल ना की हा हे दोघं महाराष्ट्रीयन आहेत, कारण की प्रियंका म्हण, कंगना म्हण, ते नॉन महाराष्ट्रीयन होते. त्यामुळे त्यांना असं कुठेतरी वाटलं का की हिचा आणि डिरेक्टरचा चांगलाच रॅपोसेट होतोय, कारण की ते सेम आहेत. नाही, असं काही बिलकुल झालं नाही. रादर दे सी बिकॉज मधुर इज व्हेरी लाईक एक समता आहे त्यांच्या सगळ्या ह्याच्यावर. आणि प्रियांका बिंग द सूत्रधार ऑफ द होल मूवी, कंगना बिंग अ व्हेरी स्ट्रॉंग कॅरेक्टर. सो ही गेव गुड अटेन्शन टू एव्हरीबडी. रादर आय फेल्ट इन्क्लुझिव्ह in their this thing, because see eventually एक सेम भाषा सेम हे असणं वेगळं आहे, बट एक्सपिरियन्स इज डिफरंट ना. दे ऑल वर एक्सपिरियन्स, दे हॅड अचीव्ड. मधुर हॅड ऑलरेडी 3 or 2 national awards by then. Priyanka has done big work. Kangana. So I was a newbie, so they included me, but yes, I was the queen of the fashion scene. So I was like, when we were doing ramp walks, so we used to like check each other. Okay, Mugdha, is it fine? This is fine. And so because it was my like a rank walk, we could do sleepwalking, you know. So it was very easy to me. So Priyanka used to be like, oh God, she's too professional for all this. Yeah, this is not done. And I'm like, no, you guys are also good. It's not, because I felt home when we were doing promotions, ramp walks, सगळं. So it was very inclusive experience. That's what I can say. Yeah. मस्त. जेव्हा तू ऍक्च्युली सुपर मॉडेल झाली त्यानंतर जेव्हा तू मिररमध्ये स्वतःला बघायची, तर तेव्हा मुग्धा स्वतःला काय सांगायची? ॲक्च्युली असा कधी अशी पर्टिक्युलर वेळ वाटली नाही, बिकॉज जेव्हा मी मॉडेलिंग सुरू केलं, अँड आय एम अ लिओ, आय एम 26 July born, so being a Leo, we always tell each other, ourselves, oh yes, perfect, you're beautiful, you are the best. त्यामुळे ते तर पहिल्यापासूनच चाललं होतं. बट देन वेन आय वॉज लाईक, ॲक्च्युली वेन इट हिट मी की things are getting little difficult. That's the time I started connecting with my mirror again. Because when that's what they say, na, failure teaches you a lot than success वगैरे ते सगळं. That it started की oh God, why it's not working? What is happening? The same face, same thing, same energy, maybe a little more talent, more experience. Oh yeah, your movies are not worked. Oh yeah, that thing. But it's just that one thing, outline की movies are not working. But थिंग्स लाईक रिसेशन झालं होतं तेव्हा, खूप गोष्टी होत्या. बट दॅट्स नॉट द ओनली थिंग. देर इज लॉट्स यू कॅन डू. अँड स्टार्टिंगमध्ये तुम्हाला एवढं सांगितलं होतं, आजूबाजूची लोक मिसगाईड यू, अँड तुम्ही अरे इफ युअर मूवी इज नॉट वर्किंग देन ओके युअर करिअर माइट गेट ओव्हर वगैरे वगैरे असं. अँड इट्स नॉट द केस. लाईक लेटर यू रिअलाइज यू कॅन डू रोल्स, यू कॅन डू ऑनसॉम, यू कॅन. इट्स नॉट दॅट यू नो यू हॅव टू डू लीड आणि हे ते उगाच डोक्यात घालून ठेवलं. आज कुठे लीड फक्त असते. ऑफकोर्स देर आर few A-listers आणि but it has changed. It's an actor's medium, you know. So खूप अशा नको त्या गोष्टी, आणि यंग असतं ना, त्यामुळे लोकांचं ऐकणं आणि जे बघतो, आणि बॅकग्राउंड तसं काही नाहीये ना की कोणी तुम्हाला त्या बाबतीत गाईड करेल. आणि असं वाटतं की आपण तर आउटसायडर आहोत. मग आपण जर लाईक आय वॉज लिस्निंग टू फ्यू पॉडकास्ट दिस डेज, द आउटसायडर्स इनसायडर्स वगैरे चालले. तो इफ अन आउटसायडर इज थ्रेटन्ड, सो
दरवाजाच्या आपण हमेशा काठावर असतो आपण दरवाजाच्या, तर आपण बाहेर गेलो तर आत कसं यायचं ती एक भीती असते. बट इफ यू आर अ गुड ऍक्टर, यू आर स्किल्ड ऍक्टर, ती भीती कधी नसते. पण ते समजायला ना एक्सपिरियन्स आणि वेळ लागतो आणि एक ठहराव लागतो. आणि ते तुला तुझ्या स्पिरिच्युअलिटीने दिलेलं आहे, राईट? तिकडे पण नक्कीच वळूयात. खूप काही आहे मग तुझ्याकडनं ऐकण्यासारखं, कारण की खूप मोठा प्रवास आहे आणि या मोठ्या प्रवासामध्ये रोज नवीन अनुभव घेतले आणि स्पेशली ती इंडस्ट्री जिथे सेकंदाला गोष्टी बदलतात, राईट? फॅशन इंडस्ट्री. फॅशन इंडस्ट्रीकडे जेव्हा तू वळून बघते तेव्हा त्याबद्दलचे 3 असे गैरसमज तुला ऐकायला मिळाले होते आणि ते तुझे दूर झाले तिकडे गेल्यानंतर. कास्टिंग काउच वगैरे जे म्हणतात ना फॅशन इंडस्ट्री, बिकॉज मुलींना असं बहकावतात वगैरे वगैरे असं ना, दॅट्स ऑप्शनल. ओके, म्हणजे असं होतं बिकॉज सी एनीवेअर यु नो पीपल ट्राय टू, बट इट्स यू हॅव द राईट टू से येस और नो. यू हॅव द चॉईस इन युअर हँड. इफ यू लेट इट गो अँड ट्राय टू बी आणि नंतर मग मी असं झालं देन काही थोडंसं नशिबाचा खेळ पण असतो. आय एम नॉट गोन टू से दॅट, बट यू होल्ड द लार्जर पार्ट ऑफ सेइंग येस और नो टू ऑल दिस. दॅट आय अंडरस्टूड. अँड इफ यू कीप डुईंग, यू मेक युअर ओन चॉईसेस बेसिकली. सो युअर चॉईस मॅटर्स अँड यू हॅव अ व्हॉइस. नाव वेअर टू कीप दॅट व्हॉइस, हाऊ टू यूज दॅट व्हॉइस, वेअर टू लाईक यु नो किती स्ट्रॉंग ठेवायचा, किती लूज ठेवायचा. सो असं म्हणतात ना, अरे त्याचं म्हणजे असं हे वगैरे. सो दॅट इज मिथ. मीन्स तुम्ही ती बाउंड्री जी आपण म्हणूयात की आखायची असते. हो, यू हॅव टू ड्रॉ दॅट लाईन. यू हॅव टू नो वे टू से नो, वे टू लेट गो, वे टू लर्न, और हाऊ टू. एक बॅलन्स्ड ॲटिट्यूड असतो. मीन्स इवन इफ यू आर गोईंग आउट फॉर अ पार्टी आफ्टर द फॅशन शो, म्हणजे शो झाल्यावर यू शुड पार्टी, यू शुड मिंगल. सो यू नो यू आर इन द लॉबिंग वगैरे असतं ना. इट्स हायस्कूल ऑल ओव्हर अगेन यार. एव्हरीवेअर इज द सेम थिंग. इफ यू आर इन द कॉर्पोरेटमध्ये पण. सो वी डू दॅट. बट किती बहकायचं त्या पार्टींमध्ये, किती लेट युअर सेल्फ लूज इन दॅट पार्टी, दॅट यू हॅव टू डिसाईड. ना, यू डू युअर थिंग अँड आफ्टर 3 o'clock एनी पार्टी इज ऑफ नो PR. सो दॅट इज वेन यू आर हॅव्हिंग फन, देन यू डोंट कंप्लेन. गुड. आणि अजून 2 गोष्टी कुठल्या आहेत? तर ही एक अशी मोठी ह्याच्यातच खूप गोष्टी आल्या. ही एक अशी मिसळ की असं बहकात होतं. दुसरं म्हणजे इट्स व्हेरी इझी की इफ यू आर लुकिंग गुड आणि असं एक कॉन्टेस्ट जिंकलं आणि हे केलं आणि देन यू वॉक द रॅम्प अँड यू डन इट, देन यू कॅन. नो, every day is a struggle. Every day you have to wake up. It's a survival place. Like even if you reach at the top, you have a different kind of set of survival. So, but that is not only in fashion industry. I think that's everywhere. I think so. I can't really say fashion, but yes. And we get to wear the third. I can say we get to wear the best of the clothes, but we don't get to keep them. We might get a little discount on it, but we don't get to keep them, and it's very expensive. Now, of course, with like life is good, but तेव्हा initially you're just a model, so you are very happy wearing it. कसं मॅनेज करायचं तेव्हा? एका मिडल क्लास कुटुंबातून आलेली मुलगी, जिला कुठलंही बॅकग्राऊंड नाही, जिचे कोणी असे पण म्हणूयात की रिलेटिव्स मुंबईमध्ये खूप आहेत जे तिला सपोर्ट करतील, आणि तुम्हाला रोज छान छान दिसायचंय, छान कपडे घालायचे आहेत, तर कसं मेंटेन केलं? मग तू फॅशन स्ट्रीटवर कधी शॉपिंग करायची का? हो, नक्की, खूप करायचे. बँड्रामध्ये पण एक शॉप होतं जिथं वी यूज टू गेट लॉट ऑफ लाईक यु नो दिल्लीचं सरोजिनी मार्केट कसं होतं तसं 1-2-3 शॉप्स होते. सो वी ऑल यूज टू ड्रेस अप अँड दॅट टाइम वी वर लाईक वेन यू आर यंग, यू आर लुकिंग गुड, यू हॅव अ हाईट, लाईक असं काय, यू नॉट वरीड अबाउट ओ आय एम लुकिंग फॅट टुडे एन. सो यू कॅन जस्ट वेअर समथिंग. सोशल मीडिया नव्हतं ग. गॉड, सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे तुम्ही लगेच स्पॉट झालं असतात की लुक या. बट वी यूज टू ऑटोमॅटिकली टर्न अप गुड बिकॉज त्या माहोलमध्ये राहिल्यावर यू नो व्हॉट लुक्स गुड अँड व्हॉट वर्क्स बेस्ट. सो ते आपोआपच तुम्ही तसं ड्रेसअप व्हायला लागतं. अँड यू वेअर हिल्स अँड यू आर देअर अँड यू आर रनिंग अराउंड. हिल्सची कधी गरजच पडली नसेल? गरज नाही पडली. बट देन देर वॉज अ थिंग दॅट वी यूज टू लाईक इफ आय यूज टू नॉट वेअर हिल्स देन इट यूज टू counted as laid back. Oh. Because when we were doing so that थोडंसं ते फॅशन तुम्हाला त्रास देते, थोडे त्रास देते, बिकॉज यू कॅन लाईक. सो आय यूज टू कॅरी वेन वी वर डुईंग फिटिंग्स, देन यू
wear heels and you stand around and you walk around, and then you carry your sports shoes or this thing when you're going for like a coffee or something. So it's a little extra work you have to do because you work your way around. But बाकीच्या मॉडेल हिल मध्ये सगळीकडे like सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत you are in those heels, and I couldn't do it. So I found a way. But if you don't do it, then you are a little laid back and you are not serious about your work. You don't want to look good because it's not always. See, a designer doesn't see you while you are doing the fitting. They see you throughout. They see your mannerism. Then they put that outfit on you and how you carry that outfit. So we all are not same. Your body types are same. Our face is same. Means I have always had a very oval and round kind of like more on the sexier, you can say, kind of a body. So I used to get those kind of clothes. So that's why probably Bollywood happened to me because I was on that little different set of models. वेल मुग्धा, आत्ता जर आपण पाहिलं तर तू कॉम्पिटिशनकडे, प्रेशरकडे एका वेगळ्या पद्धतीने बघू शकशील आणि त्याच्यासोबत कदाचित डील करणंही तुझ्यासाठी सोपं असेल. पण आपण जर मागे गेलो तर त्यावेळेस कॉम्पिटिशन, प्रेशर आणि ह्या सगळ्या गोष्टींसोबत डील करण्यासाठी तू काय मार्ग शोधला होता? कशा पद्धतीने ते हँडल केलं? खरं सांगू, जोपर्यंत फॅशन मूवी झाली, शूटिंग झालं, त्याच्यानंतर 2-3 वर्ष थिंग्स वर गोईंग रिअली ग्रेट, तोपर्यंत वेळच नव्हता हे सगळं विचार करायला. द ओनली वॉइड स्टार्ट्स हॅपनिंग वेन यू थिंक की आता वी नीड अ चेंज ऑफ कोर्स इन द वर्क यू आर डुईंग, because these films are not working. You are not if your movies are not doing on a Friday, then your career takes a different turn. हे कळायला लागलं होतं. पण तरीही चांगल्या मूवीज येत होत्या, बट स्टील यू डोंट नो बिकॉज यू गिव्ह बेस्ट टू युअर ऑल द फिल्म. सो दॅट लर्निंग कर्व हॅपन्ड. दो यू आर डुईंग ऑल द वर्क, यू आर डुईंग ॲड्स, यू आर डुईंग द मनी इज पोरिंग इन, एव्हरीथिंग इज हॅपनिंग, बट दॅट वॉट यू टेस्टेड द फर्स्ट टाइम ते होत नव्हतं. सो दॅट्स वेअर द क्वेश्चन स्टार्टेड कमिंग इन की आता काय करायचं नाव. और सम पीपल easily shift their thing. They start doing theater, they start doing this, and then they start doing ensemble role, character roles वगैरे सगळं. आणि so I was like, I'll give you an example. I was told ki don't look so glamorous after fashion when you're going on the red carpet. Don't look so glamorous, be little filmy, because then you won't get casted. Okay. So, and then suddenly there was this red carpet. So I used to de-glam and go for the red carpet because I was like, if I look too like this, and now red carpet is another runway, and that happened after like that time only. And I'm like, I could have worn that dress, I could have done that, but then of course everything has a thing, and it's my fault that I listened to whoever was telling me things, so I can't blame anybody. And then असं ते सगळ्या गोंधळात ना ते सगळं असं I needed to search some silence. So I used to योगा सुरू केला होता, हे केलं होतं, ते केलं होतं. But they say na, your guru finds you. So I think that was the time. So and you need to get lost to get found, असं पण म्हणतात ना. So I think that's what happened with me. I didn't manifest असं काही केलं नाही, but I was thinking की काहीतरी पाहिजे यार. Like I can't I can cope up. I'm a very strong person, but I need some support. Like काहीतरी मला कुठेतरी. So I thought of like means ओशोच्या बाहेर जाऊन खूप वेळा उभी राहिली आहे मी, but I never could enter. I was like, I don't know. Like, but he's not there, so who will teach me? So maybe I called in for a living master. So maybe I was yearning for a living master. And this was, now I look back at it, that's why I can put it together. असं काही मी प्लॅन नव्हतं केलं. And then अजून काय करायचं खूप माझ्या मैत्रिणी कोइंबतूरला वगैरे जायच्या, बट इट नेव्हर इंटरेस्ट मी, नेव्हर पुट मी की एक ऊर्जा येते ना, असं नाही. असं नो यार. आणि हे करता 2013 मध्ये 3rd जुलै आय वेंट फॉर आंचल कुमार, अनुपम मित्तल, शादी.com, their wedding, and I was like very this thing, okay, I'm going alone for a wedding and all that, and all that whole body clock also is clicking. So I was like, whatever, but it's a beautiful setup and beautiful this thing like Jaipur and Hint, and that's where I met Rahul. And we connected, and I don't know what happened since then that we are like together. 12 वर्षांची रिलेशनशिप, अध्यात्माचा प्रवास, गुरूंचं आयुष्यात येणं, फ्रॉम ग्लॅमर टू ग्रेस, हा तिचा जो प्रवास आहे तो जाणून घेता येईल तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये. त्यासाठी नक्की ऐका स्टार्स कट्टा.